आतोचबाजी आहे जो रायनाच्या जोडीला पळायचा. रायनाबाईची गाडी आदातला असताना भरपूर असा धुमाकूळ घातलेला. नॉनस्टॉप गाडी 50 ते 55 गुलाल होती गाडीचे. गाडी अपराजित जोडी होती. अजून पण A1 जोडी आहे. जुन्या टायमाची जी जुन्या लोकांची जुन्या माणसांची जी बैलगाडी क्षेत्रामध्ये बैल कसा पळवायचा याची पद्धत होती, बैल सांभाळण्याची पद्धत होती, ती जरा आपण मोठ्या लोकांचं ऐकलं पाहिजे. त्याच्याप्रमाणे बैलावर मेहनत घेतली पाहिजे. एक दिवस कधी ना कधी बैल आपल्याला त्याची परतफेड देणार. मित्रांनो, आपण आलो आज बिनजोड मध्ये चर्चेत असणारा बाजी आणि चांगला आपल्या गतीच्या जोरावर कुठेतरी आपल्या मालकाचं नाव करतो आणि गावाचं नाव करतो. दादा नमस्कार. नमस्कार. दादा आपला परिचय द्या ना. माझं वेदन किशोर सारंग, बदलापूर. बदलापूर. आणि दादा आपल्या बैलाचं नाव आणि बैल कोणाच्या नावाने, गाडी कशी काय पळते? बाजी आपला बैलाचं नाव आहे बाजी सादर सात, उत्तम शेट गवळी देवली बदलापूर आणि एकनाथ शेट गवळी देवली बदलापूर. बजरंग शिकरेपाडा या नावाने गाडी आपली पळते. आतोचबाजी आहे जो रायनाच्या जोडीला पळायचा. रायनाबाईची गाडी आदातला असताना भरपूर असा धुमाकूळ घातलेला. नॉनस्टॉप गाडी 50 ते 55 गुलाल होती गाडीचे. गाडी अपराजित जोडी होती. अजून पण A1 जोडी आहे. दादा आता बघा, बाजी आणि रायना कुठेतरी म्हटली ना, घरचा साधारण कुठेतरी घरची गाडी पालायची आणि A1 जोडी होती. आता तर मध्ये त्या धुमाकूळ घातलेलाच, पण आता दुसरा आहे का चौथा आहे, या सीझनला पण भरपूर सीझन पूर्ण गुलालामध्ये होते आणि आता पावसाळ्याची सीझन आहे, ती सीझन पण पूर्ण गुलालामध्ये. आणि काल पण एक चांगला असा विजयाचा गुलाल मिळाला. काय बोलू शकता कालच्या नियोजनाबद्दल? कालचं नियोजन अचानक आमचं ठरलं. मंगेश शेठ म्हात्रे वडवली यांचा सरकार बैल होता आपल्याला पहिऱ्यामध्ये. आम्ही रात्री त्यांना 11-11:30 वाजता फोन केला की शेठ बैल भेटेल का आपल्याला. खोपडीला अड्डा होता नाशिकला. सुंदर अशी गाडी पळाली आपली. नाशिकचे चांगले पैरे होते. एक शंभू आणि काय नाव होतं, लक्ष सर्जा का काहीतरी नाव होतं बैलाचं. सुंदर गाडी पळाली. ती देखील प्रेक्षणीय लढत झाली. त्यामध्ये आपली गाडी विजयी झाली. दादा कालची गाडी बघायला गेली ना, काल कुठेतरी चांगला असं मैदान झालं आणि बाजी आणि सरकार चांगली अशी गाडी पळाली आणि बाजी पण चांगला पळाला. कसं काय दादा कालचं नियोजन कसं काय घडून आलं आणि अचानक नियोजन झालं आणि पावसाळ्यामध्ये म्हणजे फेरे नाही काय नाही तरी पण अचानक नियोजन झालं, कसं काय वाटलं? नाही, बैलाने भरपूर दिवसानंतर जी आदातली जी गती होती त्या गतीने बैल काल पळाला आपला. कारण की जरा आमच्याकडून चुका झाल्या. रैना आणि बाजी गाडी जेव्हा पळत होती त्याच्यानंतर रैनाचा आपण घाटावरती असताना वेगवेगळे नवीन पैरे करायला लागलो. घरची गाडी आपण फोडली आणि बाजीला त्यानंतर आपलं बरंच एक वर्षभर तरी नियोजन आपण व्यवस्थित नीट लक्ष दिलं नाही. बैल आपला होता म्हणजे पळत होता, गट सेमी काढत होता बैलाला, पण आपण तेवढं सोशल मीडियावरती कधी टाकलं नाही. बैल पळत असताना पण आपण थोडंसं दुर्लक्ष झालं आमच्याकडून वर्षभर. आणि बैल बराच वेळ बैठी पण राहिला, म्हणजे बैल पळालाच नव्हता. आम्ही जास्त खूप गॅप वरती काढवतो बैलाला आणि आजार पण आलं बैलाला. त्याच्यामुळे त्याच्यानंतर आता 2 महिने झाले बैल आपण इथे शिकरेपाडाला उतरवला. मयूर असतील, सूरज असतील, बाकीचे रुपेश आहे, हे सर्व पोरांनी भरपूर अशी मेहनत घेतली बैलावरती आणि त्याचा रिझल्ट काल बैलाने दिलाय. बैल जसं आदातला पळवता त्याप्रमाणेच त्या गतीनेच काल बैल आपला पळालाय. दादा आता बघा, तुम्ही बरोबर बोलले की बैल आदत मध्ये पळायचा आणि अचानक बैल थांबला. प्रेक्षकांना पण भरपूर जणांना की एक प्रश्न पडलेला की बाजी स्टॉप का झाला किंवा बाजीला काय प्रॉब्लेम झालाय किंवा बाजी आजारी होते का. आता काय कारण होतं, बाजी मैदानामध्ये दिसत नव्हतं? नाही, बैलाला आजार पण असं नव्हतं सुरुवातीला. बैल आपणच थांबवला थोडा, की भरपूर बैल झालेली. आमच्या खरेदी पण भरपूर होत्या. जलवाला खरेदी केलं, आमदार झाला, महाबली असेल, नंतर बाजी होता, रैना होता, भारत होता. बैल भरपूर झालेली आणि थोडं जरा नियोजनामध्ये आमचं लक्ष बसत नव्हतं आणि लक्ष नसल्यामुळे आपण बैल पावसाळी आल्यानंतर जी रैनाबाजी गाडी पळत होती त्याच्यानंतर आपण पावसाळी बैल घाटावरती पाठवली. घाटावरती आपण भरपूर आरामावरती बैल काढत होतो, कारण की 3-3 फेऱ्याचा मैदान असतो. बैलांना एका मैदानात गेल्यावरती आणि यावर्षी अचानक उन्हाचा पण एवढा तडाखा वाढलाय की बैलांना आजारपण आणि उन्हाच्या तडाख्यामुळे त्रास होतो. त्याच्यामुळे बैल आपण आरामावरतीच पळवतो. आपल्याला बैल कसं आयुष्य बैलाचं वाढवायचं आहे आपण याच्यावरती लक्ष देऊन बैल पळवतो. त्यामुळे बैल आपला आपण एक वर्षभर थोडा जरा आराम दिला बैलाला. आदात नंतर बैल आता 6 दाती पूर्ण झालेला आहे आणि बैल आता परत पुन्हा एकदा आहे त्या गतीला पळायला लागलेला आहे. आता जर बघायला गेलं ना, तर आता आपल्याकडे मुंबईकडे काही म्हणजे काही गाडा मला काय करतात, आदित वासरू घेतला की भरपूर म्हणजे कंटिन्यू बैलाला पळवतात आणि नंतर कुठेतरी बैल स्टॉप होतो किंवा बैल कमी गती लावतो.
कारण तुम्ही पण एक चांगला असा अनुभव घेतला की बैल आदत मध्ये नॉर्मली पळवला आणि त्याच्यानंतर मस्त आराम दिला बैलाला आणि आता डायरेक्ट 6 जाते आणि बैल चांगला गुलालामध्ये आणि या सीझनचा पहिला गुलाल म्हटलं तरी काल एक चांगला गुलाल झाला. आणि दादा आता बघा बैल नुसतं सांभाळलं किंवा नुसतं छकड्याला झुकलं म्हणून काही होत नाही कारण त्याच्या पाठीमागचे कष्ट, त्याच्या पाठीमागची जिद्द किंवा बैलाला किती व्यायाम, त्याच्या पाठीमागची सर्वांची मेहनत हे कोणाला दिसत नाही. पण ज्या वेळेस बैल कुठेतरी आपल्या मालकाला कुठेतरी गुलाल घेऊन देतो त्यावेळेस की म्हणजे उजेडामध्ये येतो बैल की म्हणजे की लोकांना वाटतंय बैल कुठेतरी स्टॉप झालेला पण आता कुठेतरी गुलालामध्ये लागले. लोकांना आपलं की हे वाटतंय म्हणजे बैल स्टॉप का होता किंवा याच्या पाठीमागचं रिझन नाही जाणून घेत आणि दुसरे नावं काहीतरी ठेवतात. काय बोलू शकता? नाही, आता गरम रक्त आहे सध्याच्या टायमाला. नवनवीन पिढी आपल्या बैलगाडा क्षेत्रामध्ये आता उतरलेली आहे. पोरांना आता भरपूर जण डोकं देतात की काहीतरी शॉर्टकट वापरतात बैलांवरती. बैलाला जास्त गती लावण्यासाठी इंजेक्शनचा वापर करतात. काही गोष्टी यूज करतात जेणेकरून बैलाला काय त्रास होतो. इंटरनल बैल दिसायला वरतून देखणा दिसतो, चकचकीत दिसतो, बैल पळतो सुद्धा, 4 अड्डे पळतो, 5 अड्डे पळतो. पण त्याच्यानंतर बैलाला इंटरनल काय बॉडीला डॅमेज आहे ते आपल्याला समजत येत नाही. आतमध्ये बैलाला काय चाललंय बॉडीमध्ये त्याचं आपल्याला माहिती नसतं. त्याच्यासाठी भरपूर आता जी यंग पिढी आहे ती शॉर्टकट वापरायला लागली. त्याच्यामुळे आता आपण बघितलेच आहेत की आता बैलगाडा क्षेत्रामध्ये आपले किती नंदी वारलेले आहेत, म्हणजे देवगती हे झालेली, प्राप्त झालेली. पण सगळ्यात गोष्ट म्हणजे आपला बैल कुठे पळायचा थांबला की जरा माणसाने पण आपण थांबलं पाहिजे थोडंसं. काही शॉर्टकट नाही घेतला पाहिजे, काही शॉर्टकट वापरला नाही पाहिजे. बैलावरती जी मेहनत घ्यायची म्हणजे जुन्या टायमाची जी जुन्या लोकांची, जुन्या माणसांची बैलगाडा क्षेत्रामध्ये बैल कसा पळवायचा याची पद्धत होती, बैल सांभाळण्याची पद्धत होती, ती जरा आपण मोठ्या लोकांचं ऐकलं पाहिजे. त्याच्याप्रमाणे बैलावर मेहनत घेतली पाहिजे. एक दिवस ना कधी बैल आपल्याला त्याची परतफेड देणार, हे 100%. नक्कीच. आता बघायला गेलं ना म्हणजे XYZ इंजेक्शन असतील किंवा औषधं असतील किंवा भरपूर साऱ्या गोष्टी आता आताची पिढी काय करते की लवकरात लवकर आपल्या बैलाचं नाव व्हावं आणि लवकरात लवकर गती लावावं किंवा चांगल्या चांगल्या म्हणजे गाड्या विजय करावा. पण त्या काळामध्ये बघायला गेलं तर शेतीच्या कामासाठी जास्त बैलाचा यूज करायचा. त्याच्यानंतर अवतारला झोपायचे बैलगाडीला किंवा जेवढे वजनाची कामं होती तेवढे बैलाकडून कामं करून घेऊन त्यानंतर शर्तीला नेलं तरी बैल गुलालामध्ये राहायचं. कारण शरीरयष्टी चांगले राहायचे आणि निरोगी खाणं राहायचं. आता भेसळयुक्त काहीतरी औषधं मिळतात किंवा भरपूर साऱ्या गोष्टी. काय बोलू शकता? नाही, बैलाचं मेन खाणं वगैरे काय आहे ते आपण नीट व्यवस्थित टाइम टू टाइम सर्व चालवलं पाहिजे. बैलाला काय खाणं द्यायचं, काय नाही, सर्वच गोष्टी. का बैलाला काय झालं की लगेच औषध पाणी केलं तुम्ही काहीतरी, काय काय आता डॉक्टर पण आहेत की तुम्हाला सजेशन करतात की बैल तुमचा लवकर म्हणजे बरा होण्यासाठी, लवकर आधीसारखी गती लावण्यासाठी तुम्ही हे द्या, ते द्या, असं होईल, बस तसं होईल. आणि ते उपयोग नाही त्याला. ते जास्तीत जास्त 1 ते 2 मैदान बैल तुम्हाला आहे तशी गती देणार, चांगली गाडी मारणार, परत तुमच्या बैलाचं आहे ते बॅकफुटला येणार तुमचा बैल. आता आपली जेवढी बैल आहेत, रैना असो, भारत असो, बाजी असो, नाहीतर बीजी, भारत सुंदर, म्हणजे जुन्या काळाची, जुन्या टायमाची जेवढी बैल आहेत तेवढी बैल का टिकून पळतात त्याला कारण आहे, कारण की त्यांच्या मागे मेहनत घेणारी तशी माणसं आहेत. आता आमचा भारत आहे, भारत आमचा वरती घाटावरती किरणप्पा शाळगाव असतील, त्यांची संपूर्ण टीम आहे. ते लोक भारतचं राहण्याचं पूर्ण मेहनत घेतात त्याच्या पाठी. तर त्यांची जी मेहनत घेण्याची पद्धत आहे, ते लोक जे थांबतात मैदानासाठी, घाई करत नाही. की आत्ता कसं आहे, पोरांचं रक्त गरम आहे, बैल आपला झालं, वाटला थोडासा, डॉक्टर बोलला का अरे हे इंजेक्शन दिलं, नाही तर असा बरा झालाय, आता तू बैल ओके वाटतोय, की लगेच तुम्ही काढला मैदानाला, डायरेक्ट नियोजन केलं. तसं करून चालत नाही. कुठेतरी आपण त्या बैलाचा फेरा काढून बघितला पाहिजे आधी. व्यवस्थित बैल पूर्णपणे नीट व्यवस्थित झालंय का नाही ते बघितलं पाहिजे. हे काही जुन्या पद्धती आहेत, त्या जुन्या पद्धती सध्याची जी नवीन पिढी आहेत त्यांना माहीतच नाहीयेत. त्याच्यामुळे सध्या बैलांचे भरपूर म्हणजे त्रास होतो बैलांना. दादा आता आपण येऊ खरेदीकडे. दादा खरेदी करण्याचा विचार कसा करता मनामध्ये? भरपूर सारे चांगले धावणीला बैल होते, अचानक बाजी घ्यावा असं काय वाटलं? खरेदी आपली बाजीची, रैनाला आपला बैल होता, रैना आपला पब्लिकने पळत होता. आतमधून आपल्याला बैल नव्हता. बरेच दिवस आमची रैनाची गाडी म्हणजे पळत होती. पालीच्या बादलमध्ये पळालेला रैना, महाबलीमध्ये पळालेला, अनेक बैलामध्ये पळालेला. पण जी पाहिजे तशी आपल्या बैलाला म्हणजे गती आणि गाडी गटून नव्हती पळत नरमादी.
तर त्या टायमाला हा बैल आपण घोड्यात बघितलेला चाळीसगावला. तर त्या टायमाला मी उत्तमदाने त्याची खरेदी केलेली चाळीसगावला. एक म्हणजे रक्कम करत नाही आपण बैलाची, पण चांगल्या व्यवस्थित रकमेला आपण बैल घेतलेला. आणि पहिल्याच मैदानामध्ये रैना आणि बाजीची गाडी पळालेली आणि तिची गती होती, जो आपला भारत सुंदरला उसाटण्याला फेरा दिलेला, त्या फेऱ्याच्या गतीनुसार तितकीच गतीने ही दोन आदत वासर पळालेली. आणि ज्या टायमाला ही दोन आदत वासर पळत होती रायना आणि बाजी, त्या टायमाला चांगल्या चांगल्या जे आता जी बैल पळतात आहेत, जेवढी नंदी पळतात आहेत, त्या ओपनच्या नंदींना या आदत वासरांनी घाम पडलेला आहे आणि गाड्या त्यांच्या ठोकलेल्या आहेत, हे सगळ्यांना माहिती आहेत. आणि त्याच्यामुळे आपण बाजीची खरेदी रायनाच्या घरची गाडी आपण तयार करण्यासाठी बाजीची खरेदी केलेली. दादा आता बघा, बाजी तर चांगला असं पळतोय दादा. आता या पुढचं नियोजन वगैरे कसं काय असणार? आता बघा, पावसाळी पण भरपूर सारे आता नाशिकला झाले, म्हणजे खोपडे मैदान झाले, किंवा तिकडे पांगरे माता झाला, किंवा देवपाडा झाला, रिडगर झाला, भरपूर सारे मैदान आपल्या मुंबईला पण आता पावसाळी पण चालू आहे. काय वाटतंय, पावसाळी मैदान चालू असावं का बंद असावं, काय वाटतं तुम्हाला? नाही, ते कसं आहे, प्रत्येकावरती आहे, प्रत्येक बैलगाडा मालकवरती आहे की पावसाळी बैल तुमचा पळवावा की नाही पळवावा. आता आम्ही बरेच दिवस झाले, बैलाला आपल्या फाटी पण नव्हती फेऱ्या गाडायला. बैल आमच्या घाटावरती आपणकडे पाठवायचं नियोजन चालू होतं, पण आपणकडे पण आता आपण नवीन खरेदी केलेत. हे विठ्ठल म्हणून आहे, लक्षा म्हणून आहे, जलवा आहे, तिकडे रायना आहे, भारत आहे, भरपूर तिकडे नंदी झालेले आहेत. त्याच्यामुळे तिकडे परत सांभाळायला पाठवलं तर ते लोक लक्ष 100% देतील. पण आपल्याकडे राहिला असता तर व्यवस्थित राहील, या हिशोबाने आपण बाजीला खालती ठेवलं. बरेच दिवसापासून फेरा नव्हता भेटला बाजीला, म्हणून आपण नियोजन केलं कालचं. आणि नियोजन बैलाने इतक्या दिवसाची जी काय पोरांनी मेहनत घेतलेली, मयूरने असतील, सूरज वगैरे, जी सर्व आपली टीम आहे पूर्ण, बजरंग शिकरेपाडा, या पोरांनी मेहनत घेतलेली, महिना 2 महिन्याची पावसाळ्याची आधीची मेहनत आहे, ती काल रंगात आली आणि बैलाने चांगला असा गुलाल दिला. दादा बघा, आता कुठेतरी बैल ज्यावेळेला स्टार्टिंगला निघला त्यावेळेस कुठेतरी बैल म्हणजे पराभूत होता, काही कारण असतं, किंवा पैऱ्यांच्या मुले किंवा आपल्या चुकीमुळे कुठेतरी बैल बॅक फुटला दिसत होता. पण आता कुठेतरी गुलालामध्ये बॅक फुटचं कारण काय होतं दादा? बॅकफुटचं कारण म्हणजे आमचं म्हणजे नियोजनाचं असेल, नाही तर बैलाला काय आजारपण आहे इंटरनल, ते आम्हाला थोडंसं समजायला थोडं लेट झालं. आणि बाकी असं काय म्हणजे स्पेशल असं नियोजन थोडंसं आमचं फसं होतं आपापसामध्ये आमचं, त्यामुळेच बैलाचा 1-2 गुलाल पडले असतील. नाही तर बैलाची काय चुकी नाही. बैल नंदी हा जो आहे तो पळायचं काम करतो, त्याच्या परीने तो जोर लावतो, मेहनत घेतो, प्रत्येक अड्ड्यामध्ये पळण्याचं काम करतो. माणसांच्यात काहीतरी चुका आहेत का, आपण सुट्टीला बोला, नाही तर ड्रायव्हरच्या याने आमच्यात चुका, आमच्याच चुका होत्या, त्याच्यामुळे जरा बैलाचे 1-2 गुलाल आमच्याकडून फसले. दादा यावर्षी आता हे सीझन येणार आहे, दिवाळी नंतर तर जो काही बिनजोडचा थरार आपल्याकडे सुरू होणार आहे, त्यावेळेस आपली जी काही आदत वयामध्ये जी काही गाडी पालायची रायना आणि बाजीची, यावर्षी पालायला बघताना दिसेल का? नाही, 100% दिसेल. आपण रायनाला वगैरे यावर्षी लवकरच उतरवणार आहे कालती. आणि लवकरच आपला घरचा साथ जो होता हेवन रैना आणि बाजीचा, तो असेल. नंतर आमचा दुसऱ्या अजून घरची गाडी आमची गवळी ग्रुप देवली बदलापूर यांचा ओम आहे, ही देखील आमची गाडी, घरची गाडी आमची सुंदर अशा गतीने पळते. ती देखील गाडी आमची लवकरच पळताना दिसेल, कारण की त्या 2 नंदीना सुद्धा नरमध्ये गाडी पळते आपली ओमची आणि बाजीची, ती गाडी. आणि घरची आमची गाडी आता भरपूर आम्ही वासरांची खरेदी केलेली आहे, आदत वासरांची, तर ते देखील टाकून आपली घरचीच गाडी शक्यतो पळेल. दादा आता बघा, बाजीची शैलेश ते बघायला गेलं तर चांगला असा मजबूत बांधायचा बैल आणि एकदम शांत आहे. काय दादा, काय विशेष काय होतं बाजी म्हैसूर जातीचा, आणि म्हैसूरच का घ्यावा, काय वाटलं तुम्हाला? म्हैसूर म्हणजे उत्तमदाला आधीपासून ख्याती आहे उत्तमदाची, की आपल्याला म्हैसूर बैलांची एक स्टार आहे, आपल्याकडे लक आहे. आपल्या दावणीला जेवढी बैल होऊन गेली तेवढी म्हैसूर जातीचीच बैल असते, म्हणजे म्हैसूर जातीचीच बैल आपल्या दावणीला लागलेली आहेत. आणि जेवढे बैल घेतलेली आहेत, ती आमची बैलाची जी पारख आहे, ते उत्तम शेठ गवळी असतील, एकनाथ शेठ असतील, प्रकाश शेठ असतील, नंतर गवळी ग्रुप, आमचं संपूर्ण गवळी ग्रुप आहे, यानं ती म्हैसूरी जातीच्या वासरांची एक पारख आहे. त्याच्यामुळे आपण आजपर्यंत जेवढे देखील नंदी घेतली आहेत, नाही तर वासरे घेतली आहेत, आपलं एकही वासरू फेल गेलं नाहीये. एक तर तो मुंबईमध्ये तरी, नाही तर घाटावर तरी अजून पण धुमाकूळ घालताना दिसतात. दादा ते तर बरोबरच आहे, कारण बघा आता पहिले भारत होता, त्यानंतर रायना आला, बाज आला, भरपूर सारे नंदी आहेत दावणीला.
म्हणजे एक जरा कमी पडला तर लगेच त्याची जागा लगेच दुसरा भरून काढतो. भरून काय काढतो. वाटतंय दादा त्यावेळेला? नाही कामाला म्हणजे भारत आमचा किती काला तरी बैल आमचा गुरु आहे आणि त्या गुरुने सप्तहिंदी केसरी भारत देश शेवटी तो आज आम्हाला त्याचे एक म्हणजे उपकार आहेत त्या नंदीचे की त्या नंदीमुळे आम्हाला लागोपाठ एका पाठोपाठ एक आम्हाला नंदी लागतच गेलेत. आम्ही जेवढ्या खरेदी केल्या असतील म्हणजे रैना असेल, जलवा असेल, महाबली असेल, बाजी असेल, आमदार होता, नंतर भरपूर बैल झालेली आहेत आमच्या दावणीला. यात जेवढी आम्ही घेतली असतील विठ्ठल आहे, आता लक्ष आहे, ही आदत वासरं नवीन घेतलेली आहेत. सर्व नंदी आपले टॉपच्या गतीला आणि सर्व तळापासून बुडापर्यंत वरपर्यंत गाडी खेचणारेच आपल्याला दावणीला. असं नाही की एकच खांदी, आपले जेवढे नंदी आहेत ते कुठल्याही खांदी टाका, चारही खांदी पळतात. रायना पण आपल्या दोन्ही खांदी पब्लिकने आतून बाहेरून कसा पण पळतो. बाजी पण आपल्या दोन्ही खांदी आतून बाहेरून कसाही पळतो. आपल्या सर्व बैलांना भारतच्या एक दावणीला आपले आशीर्वादच आहे की तो आम्हाला कधीच म्हणजे पुरे हे पडत नाही. आमच्या दावणीला नवीन नवीन जेवढ्या खरेदी होतात तेवढ्या सगळ्यात टॉपलाच पळतात. दादा आता बघा जी काही नवीन खरेदी केली विठ्ठल वगैरे ती बिनजोडल्या वर्षी दिसणार का इकडे मुंबईत? नक्कीच नक्कीच आमची लवकरच बिनजोडला विठ्ठल आणि लक्षा ही गाडी पळताना दिसणार आहे. सोबतच बाजी सोबत देखील ते पळताना दिसतील. घरचीच गाडी यावर्षी घरचाच साज आमचा दिसेल. टोटल 6 ते 7 वासरं आणि बैल आहेत आपले टोटल. यावर्षी मोठी दावण आपली 7ची मोठा परिवार आपला 100% दिसणार. बिनजोडला कमबॅक करताना दिसणार. दादा आता बघा भारत बद्दल बोलायला गेलं तर कुठेतरी एक पूर्ण महाराष्ट्राबद्दल किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या जोडीने धुमाकूल घातला भारत आणि सुंदर या जोडीबद्दल काय बोलू शकतो दादा? आणि भारत एक आता बघा कुठेतरी कमबॅक करतो भारत पण. आणि आता भारत कोणत्या मैदानामध्ये दिसणार आम्हाला? भारत आपल्याला आपण आता डॉक्टरांशी मध्यंतरी बोलणं झालेलं आहे. बैल आता व्यवस्थित पूर्णपणे आता व्यवस्थित ओके. एक 1-2 मैदान फेऱ्या काढायचे अजून. फेऱ्या काढून झाल्यानंतर आप्पा आणि वरची जी टीम आहे ती लवकरच म्हणजे जितक्या लवकर आपल्याला प्रेक्षकांसाठी भारत सुंदरची स्पेशल गाडी पळवताना आपण नियोजन करणार आहे. आणि बघूया आता कधी लवकरच एक जवळपासचं जे महाराष्ट्र केसरीचं मैदान असेल त्या मैदानामध्ये आपण नक्कीच भारत सुंदरची गाडी पळवू. दादा आता बघा बैलगाड्याचं क्षेत्र म्हटलं तर भरपूर सारा मित्र परिवार लागतो आणि भरपूर सारे आपल्या जे काही सवंगडी असतात बैलगाडा क्षेत्रातले त्यांची कुठेतरी साथ लागते. काय बोलू शकतो त्यांच्याबद्दल? नक्कीच आम्हाला म्हणजे बजरंग ग्रुप असेल, नंतर ही बजरंग ग्रुप शिक्रेपाडा असेल, नंतर गवळी ग्रुप देवली बदलापूर आणि आपलं सप्तहिंदी केसरी भारत ग्रुप बदलापूर, हा एवढा आमचा परिवार आहे. हा भरपूर मोठा परिवार आहे. आम्ही घरचीच बैल आम्ही पळवली ना तरी आम्हाला पैऱ्याची गरज देखील नाही आणि सर्वांची साथ आहे आम्हाला. नंतर आपलं नितीन शेठ गवळी असतील, राकेश शेठ असेल, नंतर दावडीचं लक्ष, आपल्या शंभूचा ग्रुप असेल, शंभू वगैरे, त्या सर्वांचे आम्हाला म्हणजे आमच्या पाठी कायम लक्ष असतं. आपल्या पाठी खंबीर साथ असेल तर शंभू रावण ग्रुप दावडी, नंतर शिवमल्हार ग्रुप 12-13 वडवली, त्याच्यानंतर गवळी ग्रुप देवली बदलापूर, यांचे आपल्या मागे कायम सुरुवातीपासून आपल्या पाठी एक आधारस्तंभ आहेत आपले आणि त्यांची कायम आपल्याला एक सपोर्ट असतो. त्या सपोर्टमुळे आपलं कुठलंच नियोजन फसत नाही. आता दादा मेन तर ड्रायव्हर आपल्या गाडीवर कोण कोण असतात घाटावर आणि इकडे मुंबईत? घाटावरती तर आमचे भरपूर ड्रायव्हर आहेत, सर्व घरचे ड्रायव्हर आहेत. कोणाला अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. भैया ड्रायव्हर आहे, बाईक ड्रायव्हर आहे, अच्युत ड्रायव्हर आहे, नंतर आपला धुऱ्या ड्रायव्हर आहे, हे घाटावरचे ड्रायव्हर असतील. मुंबईमध्ये बघायला गेलं तर कुणाल ड्रायव्हर आहे, आंबेशिव, नंतर अनेक ड्रायव्हर आहेत आमच्या गाडीवरती. मुंबईचे भूषण ड्रायव्हर आहे, हे कंटिन्यू आपल्या गाडीवरती बसत असतात. दादा आता या पुढचं बाजीचं नियोजन वगैरे कसं असणार आणि बाजीकडून काय अपेक्षा वगैरे आहे? नाही, बाजीकडून आम्हाला अपेक्षा हीच आहे की बैल आमच्या दावणीला आयुष्यभर पळावा, शेवटपर्यंत बैलाने आम्हाला साथ द्यावी आणि बैल पळावा हीच आम्हाला इच्छा आहे. बैल आम्ही 10-15 दिवसाच्या गॅपवरती काढतो शक्यतो. म्हणजे एक मैदान झालं की लगेच पुढचं मैदान असं बैल आम्ही शक्यतो कधीच काढत नाही. 5-10 दिवसाच्याच गॅपवरती बैल काढतो.
दादा बाजीला पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देतो आणि तुमचा अनमोल वेळ मला दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.